क्रांतीचा विजय असो, जगन्मुख साथ तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। जो परवाच्या दिवशी जो प्रकार घडला, महास्वर्गीय स्वामीनाथन ठाकरे प्राथमिक आश्रम शाळेवर जाऊन जी 374 जातीचं संरक्षण करण्यासाठी जे हैदराबाद गॅजेटच्या विरोधामध्ये माझे दैवत आदरणीय प्राध्यापक मनोहर धोंडे सरांनी जी याचिका दाखल केली, त्या याचिकाचे पडसाद म्हणून परवा या रिसनगावमध्ये एक मराठा समाजाचा जमाव जमून त्या ठिकाणी आदरणीय धोंडे सरांच्या शाळेवरच्या टिशा काढण्याचा त्यांनी जो निर्णय घेतला, हे अत्यंत खालच्या लेवलचा विषय आहे. कुठलीही शाळा किंवा कुठलीही संस्था असेल, त्या शाळेमध्ये विद्यार्थी हा कुठल्या एका जातीचा नसतो, ते एक ज्ञानाचं मंदिर असतं. त्या ठिकाणी असा एक अत्यंत खालच्या पातळीचा जाऊन जो राजकारणाचा जो डाव आहे, याला एक प्रत्युत्तर म्हणून याच रिसनगावमध्ये 80% ओबीसी राहतात. 80% ओबीसीची त्यांचे तसे पडसाद उमटल्यानंतर त्यांना प्रत्युत्तर म्हणून याच गावामध्ये दुसरी जी संस्था आहे, जे महाराष्ट्र माध्यमिक विद्यालय, या विद्यालयामधून बी ओबीसी बांधवांनी, ओबीसी पालकांनी, आम्ही सगळ्यांनी निर्णय घेतला, आपणही तिथल्या टिशा काढून आपल्या ओबीसीच्या संस्थेमध्ये टाकायच्या. अत्यंत खालच्या पातळीच्या या ठिकाणी राजकारण झाल्याबद्दल आम्ही त्यांच्या समर्थनामध्ये नाहीत. आदरणीय धोंडे सर हे कोणी एका जातीपुरते मर्यादित नसून समजा महाराष्ट्रातील एक बहुजनाचे ते नेतृत्व आहे, हे सगळ्यांना आपल्याला ते जपलं पाहिजे. त्यांना म्हणून त्यांच्या समर्थनात, आदरणीय धोंडे सरांच्या समर्थनात आज रिसनगाव नसेल, रिसनगावाचा जो परिसर आहे, या परिसरातील सगळा ओबीसी एकजुटीनं आदरणीय धोंडे सरांच्या पाठीमागे खमक्याने आहे. आमची प्राथमिक भूमिका आहे, जातीय सलोखा टिकला पाहिजे. गावगाड्यातली घडी विस्कटता कामा नये. जे बाहेरचे काय टवळखोर त्या गावातील माझ्या बांधवांना पूस लावण्याचं काम ते करत आहेत, त्यांच्याही गोष्टी काही समोर काही दिवसामध्ये येतील. हे प्रकरण कुठे घडायलंय, काय व्हायलंय, आम्हाला थोडं याच्यामध्ये डीपमध्ये जाण्याची गरज आहे. कुठेही कुठला अनुचित प्रकार घडू नये म्हणून ह्या गावातला सगळा ओबीसी एकत्र येऊन त्यांनी एक आम्ही निर्णय घेतलेला आहे की ज्या ज्या विद्यार्थ्यांच्या तिसऱ्या शाळेत आहेत, त्या पालकांची आम्ही मिटिंग घेतली कालच्या रात्री. त्या पालकांना सोबत घेऊन आम्ही उद्या ठीक 10-10:30 वाजता जे महाराष्ट्र माध्यमिक विद्यालयामध्ये वाजत गाजत जाऊन आमच्या ओबीसीच्या पाल्यांच्या टिशा आम्ही सगळेजण काढणार आहे.